आता आपण राज्याच्या राजकारणासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातमीकडे पुन्हा एकदा वळूया। तर महाराष्ट्रामध्ये सध्या पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाण सुरू असल्याची चर्चा आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांवरती शिंदेंच्या शिवसेनेची नजर असल्याची माहिती आहे। उद्या अमित शहा ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही खासदारांसोबत चर्चा करण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। दरम्यान ठाकरेंचे काही खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय। मात्र आजच्या मेळाव्यात कोणताही मोठा पक्षप्रवेश होणार नाही अशीही माहिती आहे। राहुल शेवाळांनी आज मोठा राजकीय भूकंप होणार अशा पद्धतीचं भाकीत केलं होतं। पक्षप्रवेशांवरती तांत्रिक अडचणींच्या शक्यतेमुळे सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचीही चर्चा केली जाते। तर या पक्षांतराबाबत पक्षांतर बंदी कायदा महत्त्वाची भूमिका बजावतो। या कायद्यामध्ये काय काय म्हटलंय आपण पाहूया। 1985 मध्ये 52व्या घटना दुरुस्तीनुसार आमदार आणि खासदारांचं पक्षांतर हे अवैध आहे। पक्ष बदलल्यास आमदार किंवा खासदाराचं सदस्यत्व रद्द होतं। एकूण संख्येच्या 2/3 खासदार आमदारांच्या गटाचं पक्षांतर वैध असतं। 2/3 खासदार आमदारांच्या गटाचं मान्यतेनंतर अन्य पक्षामध्ये विलीनीकरण हे वैध असतं। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी मतदान केलं तरी आमदार खासदार अपात्र ठरत नाहीत। आपले प्रतिनिधी वैभव परब या सगळ्या विषयावरती आपल्याशी चर्चा करणार आहेत। वैभव, ही सगळी जी चर्चा आहे की अनेक खासदार कुठेतरी शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवरती आहेत आणि अमित शहा सुद्धा या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील, याबद्दल अधिक माहिती काय आहे? नक्कीच एकनाथ शिंदे यांच्या टीमकडून ऑपरेशन धनुष्यबाण हे सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच्या संदर्भातल्या जी काही घडामोडी आहेत अंडरग्राऊंड ज्या काही ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। परंतु तुर्तास तरी हा संपूर्ण विषय आज हा पूर्णपणे यशस्वी होणार होता, परंतु काही तांत्रिक गोष्टी पुढे आल्यामुळे हा विषय आता पुन्हा एकदा लांबणीवर गेल्याची माहिती आहे ती शिवसेनेतल्या सूत्रांनी दिलेली आहे। आपल्या सर्वांनाच त्याच्यापूर्वी याआधी उदय सामंत असतील किंवा राहुल शेवाळे असतील यांनी दावा केला होता की उद्धव ठाकरे यांचे खासदार हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत। आता त्यांच्यातला जर तुटफळ भाग बघितला तर जवळपास 6 खासदारांची गरज जर फोडाफोडी करायची झाली तर एकनाथ शिंदेला असायला पाहिजे। त्यामुळे सध्या तरी ही माहिती मिळते की 6 खासदारांची जुळवाजुळव ही एकनाथ शिंदेच्या टीमकडून होताना दिसत नाहीये आणि भविष्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी येऊ शकतात। त्यामुळे हा संपूर्ण विषय आहे तो पुढे ढकलला गेलेला आहे। त्यामुळे जो काही राहुल शेवाळेंनी दावा केला होता की 23 तारखेला राजकीय भूकंप होणार आहे, तसा काही भूकंप आज होताना दिसणार नाहीये आणि हे मिशन कितपत यशस्वी होईल याबाबत देखील साशंकता आहे। कारण का उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदार आणि आमदारांची एक मोळ बांधून ठेवली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण हे कितपत लोकांना पटेल किंवा आवडेल हा मुळात प्रश्न आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेकडून जरी हे मिशन राबवलं जात असलं तरी उद्धव ठाकरेंचे खासदार कितपत संपर्कात आहेत हा मात्र चर्चेचा विषय आहे। पूर्वी धन्यवाद वैभव या माहितीबद्दल। तर एकंदरीत हे कदाचित एक मोठ्या टप्प्याचं मोठ्या पल्ल्याचं ऑपरेशन असू शकतं आणि त्याचे परिणाम आज पाहायला मिळणार नाही आहेत असं स्पष्टपणे जाणवतंय। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।